जेव्हा हे कळलं की आपला युवक किंवा आपले जे शेतकरी आहेत हे कुठल्या तरी प्रलोभनानं बळी पडून काहीतरी करतायत, नुकसान करतायत स्वतःचं, तेव्हा आम्ही विचार केला की आपण एक अवेअरनेस कॅम्पेन सुरू करू. आम्ही नाबार्डलाही कॉन्टॅक्ट केलाय, FPOजनाही कॉन्टॅक्ट करतोय, जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट केलाय. आमचे आत्तापर्यंत 10 इव्हेंट झाले आतापर्यंत. योगायोगाने खूप सांगावंसं वाटतं मला इथे. मी जेव्हा पहिला इव्हेंट केला माझा अंकुरणचा, तो कर्जत तालुक्यातल्या उकुळ गावामध्ये होता आणि त्यांना मी म्हटलं, अरे कुठे आहे, म्हणजे जागा काही आहे. तिथे गेल्यावरती सुखद धक्का बसला आश्चर्याचा. ते हनुमान मंदिर होतं आणि तेव्हा मला आत्ताही गुजबम्स येतात. ते हनुमान मंदिर बघितल्यानंतर मला पहिली आठवण आली रामदास स्वामींची. आणि तेव्हा तुम्हाला कल्पना असेल, रामदास स्वामींनी बलोपासनेची सुरुवात केली होती. बलोपासना म्हणजे बलेची, म्हणजे शक्तीची उपासना. मारुतीचं ते दैवत होतं, मारुती दैवत. म्हणजे युवकाला जर शारीरिक आणि मानसिक बळ आलं तर समाजाचं आणि पूर्ण देशाचं रक्षण आपण करू शकतो, हा त्यांचा जो विचार होता ना. आज ना वेळ बदलली. आज नुसतं मानसिक शारीरिक बळ असून चालणार नाही, आपल्याला आर्थिक बळ पण हवं. माझं स्वप्न सांगू का खरं, तुम्ही व्हाल भाग, माझ्या स्वप्नात भाग व्हायला तयार आहात का? सगळे मिळून करूया, सब मिलके करेंगे. हे सगळ्यांना मराठी कळतं नाही ते आणि हिंदी. हा, 2047 साली आपण 100 वर्ष पूर्ण करणार आहोत भारताच्या स्वातंत्र्याला. माझं स्वप्न आहे की एव्हरी क्लास ऑफ पीपल इन इंडिया मस्ट बी फायनान्शियली इंडिपेंडेंट फॉर एव्हरी क्लास ऑफ पीपल इन इंडिया. आणि त्याकरताना एक बदल आणण्याची गरज आहे समाजामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये. आज जे शॉर्टकट तरीकेचे जे म्हणतायत ना, आणि आज 2-2, 3-3 तास आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूब आणि ह्याच्यावरती ज्या पद्धतीने वेळ फुकट घालवला जातोय, मी सांगू हे ना आपल्या देशावरती आलेलं आक्रमण आहे. मेरा बचपन तो मी सब बॅन करतो. हे इंस्टाग्राम बॅन करीन, यूट्यूब बॅन करीन, सगळं बॅन करीन. कारण आज 2-2, 3-3 तास ना आपला युवक आहे, प्रत्येक माणूस. मी आमच्या इथे आमचं गुरुकुलचं काम करत असताना कधी कधी लेबर पण मी बघतो, ते बघत असतात 2-2, 3. आणि म्हणजे किती आर्थिक नुकसान होतं आपल्या, म्हणजे केवढी मॅनपॉवर वेस्ट होते आपल्या देशाची. आपण म्हणतोय आपला युवा देश आहे, पण आज जर इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती ते तासनतास घालवत असतील तर हे प्रचंड धोकादायक आहे आपल्याला. तर आपण याचं थांबू शकलो ना तर मोठं कार्य होईल. हा.